हॅलो एव्हरीवन, मी जाकीर सर, संचालक विजन अकॅडमी किनवट. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मराठी विषयाचा अभ्यास करणार आहोत. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असेल, ज्याच्यामध्ये वनरक्षक असेल, पोलीस भरती असेल, तलाठी असेल किंवा इतर ज्या वर्ग 3च्या पोस्टची जी तयारी करत असेल, अशा विद्यार्थ्यांकरिता आजच्या या व्हिडिओमध्ये आपण TCS ने क्लास 3 पोस्ट करिता ज्या परीक्षा घेतलेल्या आहेत त्या परीक्षेतल्या मराठी विषयाच्या प्रश्नांचा स्वरूप कसा आहे याविषयी आज आपण इथे चर्चा करणार आहोत. केवळ प्रश्नोत्तरच नव्हे तर प्रश्नांचा स्वरूप आणि त्याचबरोबर प्रश्नांचा दर्जा आणि प्रश्न विचारण्याची शैली कशी आहे याचा आज आपण सविस्तर अभ्यास करणार आहोत. तर सुरुवात करूयात. पहिला प्रश्न काय म्हणतो पहा. हा जो प्रश्न आहे जलसंपदा कालवा निरीक्षक 2024 साठी आलेला हा प्रश्न आहे. आता स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे जे विद्यार्थी आहेत त्यांनी या प्रश्नांचा अभ्यास करा. तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत असाल, वनरक्षकची असेल किंवा इतर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर पहा, पहिला प्रश्न काय म्हणलेला आहे, काम करण्याची पात्रता असलेला या शब्दसमूहाबद्दल एक शब्द शोधायचा आहे. आता काम करण्याची पात्रता असलेल्या व्यक्तीला आपण काय म्हणतो, तर इथं 4 ऑप्शन दिलेले आहेत. पहिला आहे कारभारी, दुसरा आहे कार्यक्षम, करामत आणि कर्मठ. तर ज्याच्यामध्ये काम करण्याची क्षमता असते त्याला आपण कार्यक्षम म्हणतो. कारभारी हा जो शब्द आहे नवऱ्यासाठी वापरतो, पतीसाठी. करामत नाही आणि कर्मठ नाही. कर्मठ म्हणजे ज्याला आपण उद्धट व्यक्ती म्हणतो आणि करामत म्हणलं तर काय आहे, खोड्या करणारा जो असतो त्याला आपण करामत किंवा करामती म्हणतो. तर हा पहिला प्रश्न आहे, ज्याचं उत्तर काय आहे, कार्यक्षम आहे. जलसंपदा कालवा निरीक्षक 2024 मध्ये आलेला प्रश्न आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट जो प्रश्न आहे इथं पारंगत या शब्दाचा समानार्थी शब्द विचारलेला आहे. हा सुद्धा प्रश्न कालवा निरीक्षकला आहे. 2024च्या पेपरमध्ये आलेला, जो पेपर TCS ने घेतलेला होता. आता पारंगतचा अर्थ काय होतो आपल्याला माहित असेल. ज्याच्यामध्ये पायंडा आहे. पायंडा म्हणजे सुरुवात करणे म्हणतो, हा नाही. त्याच्यानंतर दुसरा जो आहे कुशल आहे. कुशल म्हणजेच काय, एखाद्या गोष्टीमध्ये एक्सपर्ट असलेला, पारंगत असलेला. तर उत्तर क्रमांक ऑप्शन नंबर 2 काय आहे, करेक्ट आहे. त्याच्यानंतर तिसरा जो आहे सुदृढ. सुदृढ म्हणजे बळकट, हा नाही. आणि तिसरा जो आहे शैली. शैली म्हणजे पद्धत, हा सुद्धा इथं नाही. पर्याय क्रमांक 2 जो आहे हा काय आहे, करेक्ट उत्तर आहे. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न बघा काय म्हटलेला आहे, गटात न बसणारा शब्द शोधा. इथं गटात न बसणारा शब्द आपल्याला शोधायचा आहे. हा प्रश्न सुद्धा कालवा निरीक्षक 2024 मध्ये आलेला प्रश्न आहे. तर इथं पहा, अंगार, वास्तव, विखारा आणि विस्तव हे 4 जर शब्द आपण निरीक्षण जर केलो, हे 4 पैकी 3 जे शब्द आहेत, 3 शब्द अग्नीच्या अर्थाच्या संबंधित आहे. अग्नीचा अर्थ सांगणारे, ज्याला आग म्हणतो. यापैकी वास्तव म्हणजे ज्याला आपण सत्य म्हणतो, हा शब्द या गटात बसत नाही. म्हणजेच याचा जो उत्तर आहे हा वास्तव आहे. बाकी उर्वरित जे 3 शब्द आहेत ते तीनही शब्द कसे आहेत, अग्नीच्या संबंधित आहेत. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ज्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल, परीक्षा TCS पॅटर्न असेल, IBPS असेल किंवा आयोगाची असेल, तर मग मराठी व्याकरण म्हणल्यावर नंतर आपल्याला या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. आणि ह्या ज्या गोष्टी आहेत मराठी व्याकरणाच्या शब्दावर आधारित किंवा व्याकरणावर आधारित, ह्या बेसिक असतात. फक्त पॅटर्न बदलला तर प्रश्न विचारण्याचा थोडासा दर्जा म्हणा किंवा त्याची पद्धत म्हणा थोडी बदललेली असते. हा एक लक्षात ठेवा. सर्व परीक्षेसाठी हे प्रश्न उपयुक्तच आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट जो आहे इथं चौथा प्रश्न काय म्हणलेला आहे, मी शाळेत गेलो होतो. वाक्यातील काळ ओळखायचा आहे. आपण शालेय जीवनामध्ये काळ घटक अभ्यासलेलेच असाल, कारण काळ मराठीमध्ये इंग्रजीमध्ये 3 आहेत, वर्तमान, भूतकाळ आणि भविष्यकाळ ज्याला म्हणतो. आता इथं मी शाळेत गेलो होतो म्हणल्यावर आपल्याला इथं स्पष्टपणे दिसून येते काय आहे की याचा काळ कोणता आहे, भूतकाळ आहे. कारण होतो म्हणल्यावर हा जो शब्द आहे हा भूतकाळातच वापरतात. पर्यायामध्ये बघा, भूतकाळातले ऑप्शन 3 आहेत, रीती भूतकाळ, पूर्ण भूतकाळ, अपूर्ण वर्तमान काळ आणि साधा भूतकाळ. अपूर्ण वर्तमान काळ तर येत नाही कारण वाक्य भूतकाळाचं आहे. आता राहिला ह्या 3 ऑप्शनचा जो काही योग्य उत्तर आहे, याच्यामध्ये गेलो होतो म्हणल्यानंतर काय, गेलो होतो क्रिया काय झाली, पूर्ण झाली. गेलो होतो ही क्रिया पूर्ण झाल्यामुळे इथं पर्याय क्रमांक 2 जो आहे हा काय आहे, करेक्ट आहे. आता इथं रीती भूतकाळ बी नाही आणि त्याच्यानंतर साधा भूतकाळही नाही. हा एक उत्तर आपल्याला दिसून येईल जे पूर्ण भूतकाळाचा आहे. पहा, नेक्स्ट जो प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 5वा, राधाचे हे चित्र चांगले नाही
हा वाक्य आहे. या वाक्याचे आपल्याला होकारार्थी रूप इथं शोधायचं आहे. हा संबंधित जो प्रश्न आहे जलसंपदा कालवा निरीक्षक परीक्षा 2024 मध्ये आलेला हा प्रश्न आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा आपण होकारार्थी वाक्याचे नकारार्थीमध्ये बदल करतो किंवा नकारार्थी वाक्याचे होकारार्थीमध्ये बदल करतो, तेव्हा दोन गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. त्यातील पहिली गोष्ट अशी आहे, वाक्याचा काळ बदलू नये आणि त्याचबरोबर दुसरी गोष्ट वाक्याचा अर्थ बदलू नये. मग तो अर्थ कसा बदलू नये पहा, इथं काय म्हणलेलं आहे, राधाचे चित्र चांगले नाही. चांगले नाही यासाठी आपल्याला योग्य तो शब्द घ्यायचा आहे. तोही कोणता, होकारार्थी घ्यायचा आहे. पहिला ऑप्शन पहा, पहिला पर्याय, राधाचे हे चित्र चांगले नाही का. हा नाही का प्रश्नार्थी झाला, हा नाही पर्याय. दुसरा पहा, राधाचे हे चित्र चांगले आहे. चांगले आहे आणि चांगले नाही अर्थात बदल झाला, हा सुद्धा पर्याय नाही. तिसरा जो आहे, राधाचे हे चित्र वाईट नाही. वाईट नाही हा सुद्धा नाही, कारण इथं आपल्याला होकारार्थी पाहिजे, हा सुद्धा नाही. त्याच्यानंतर शेवटचा जो पर्याय आहे, राधाचे हे चित्र वाईट आहे. वाईट आहे म्हणजे काय, चांगले नाही. पर्याय क्रमांक 4 जो आहे याचा उत्तर हा अचूक आहे, कारण इथं चांगले नाही म्हणजेच काय आहे, वाईट आहे. म्हणजेच होकारार्थीचे नकारार्थी करताना अर्थ व्यवस्थित असला पाहिजे. जसे की आपण जर म्हणलो तो मुलगा खूप श्रीमंत आहे, तर त्याला आपण म्हणू शकतो की तो फार गरीब नाही. गरीब नाही म्हणजेच काय आहे, श्रीमंत आहे. पहा त्याच्यानंतर दुसरा प्रश्न समोरचा, सायली आणि जाई लगबगीने निघाल्या, या वाक्यातील क्रियाविशेषण आपल्याला ओळखायचं आहे. क्रियाविशेषण इंग्रजीमध्ये ऍडवर्ब म्हणतो. हा प्रश्न वरिष्ठ लिपिक 2024 ला आलेला प्रश्न आहे. तुम्हाला माहित असेल क्रियाविशेषण कोणाला म्हणतो, वाक्यामध्ये क्रियेविषयी माहिती सांगणारा शब्द ज्याला क्रियाविशेषण म्हणतो. क्रिया कोठे घडली, कशी घडली, त्याच्यानंतर याविषयी अधिक माहिती देणारा शब्द म्हणजे क्रियाविशेषण असतो. या वाक्यातला क्रियाविशेषण कोणता आहे पहा, सायली आणि जाई लगबगीने निघाल्या. या वाक्यातला कोणता आहे, लगबगीने आहे. लगबगीने याचा अर्थ काय होतो, ज्याला आपण घाईने हा शब्द इथं वापरू शकतो. तर या वाक्यातला जो पर्याय आहे, पर्याय क्रमांक 4 काय आहे, हा उत्तर आहे. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, क्रियेची रीत सांगणारा शब्द म्हणजे क्रियाविशेषण अव्ययीय. त्यानंतर दुसरा प्रश्न पहा समोरचा काय आहे, दोन्ही घराचा पाहुणा उपाशी. दोन्ही घराचा पाहुणा उपाशी याचा योग्य अर्थ सांगणारा योग्य तो पर्याय निवडायचा आहे. वरिष्ठ लिपिक 2024 ला आलेला हा प्रश्न आहे. पहिला जो पर्याय आहे, धारवार संसदा नेहमीच फसतो, हा याचं उत्तर आहे. कारण एखादा व्यक्ती दोन्ही गोष्टीवर जर विसंबून राहत असेल, दोन्ही ठिकाणी हात ठेवत असेल, तर तो व्यक्ती काय आहे की दोन्ही घरचा पाहुणा उपाशी राहतो. म्हणजेच आपल्याला कोणत्या तरी एका गोष्टीवर काय करावं लागेल, फोकस करावं लागेल, जेणेकरून आपल्या त्याच्यामध्ये एक टार्गेट पूर्ण करायला सोपं जाईल. त्याच्यानंतर हा सहन करणे बी नाही, एखाद्या गोष्टीचा संबंध नसणेही नाही, त्याच्यानंतर आधीच्या संकटात भरणेही आपण म्हणू शकत नाही. त्यानंतरचा समोरचा प्रश्न पहा, पाटील या शब्दाचे योग्य स्त्रीलिंगी शब्द ओळखा. वरिष्ठ लिपिक 2024 ला आलेला हा प्रश्न आहे. तुम्हाला माहित आहे पाटील हा शब्द पुल्लिंगी आहे. योग्य तो स्त्रीलिंगी शब्द पट्टराणी, हा नाही पर्याय. पाटलोन हा सुद्धा नाही, सोपा प्रश्न आहे. पाटल्या हा सुद्धा नाही. पर्याय क्रमांक 4 करेक्ट आहे. पाटील या शब्दाचा स्त्रीलिंगी शब्द कोणता आहे, पाटलीन आहे. म्हणजे आकारांतात शेवट झाली तर त्याच्या स्त्रीलिंगी रूपामध्ये इकारांतात बदल झालेला आहे. त्यानंतरचा दुसरा प्रश्न पहा, इथं काय म्हणलेला आहे, खेडी या शब्दाचे योग्य एकवचन शब्द आपल्याला शोधायचा आहे. हा सुद्धा प्रश्न वरिष्ठ लिपिक 2024 TCS पॅटर्नच्या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे. पर्यायातून उत्तर काढता येते. पहा, खडा हा नाही, खेडू हा सुद्धा नाही, खेड्या हा सुद्धा नाही. इथं खेडे हा शब्द अचूक आहे, जो एकवचनी आपण इथं वापरू शकतो. त्याच्यानंतरचा पहा 10वा प्रश्न आहे, जाऊ या शब्दाचे योग्य अनेक वचन शब्द आपल्याला शोधायचा आहे. हा प्रश्न सुद्धा वरिष्ठ लिपिक 2024 मध्ये आलेला आहे. पहा, जाऊ उकारांतात शेवट झालेली आहे. जाव्या हा सुद्धा नाही. त्याच्यानंतर जानवी हा सुद्धा नाही. इथं जावा करेक्ट आहे, आकारांतात शेवट झाली. आणि चौथा जावई हा सुद्धा नाही. हा एक पर्याय तुम्ही लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 11वा पहा, इथं काय म्हणलेलं आहे, व्यर्थ या शब्दाचा समास ओळखा. तुम्हाला माहित असेल मराठीमध्ये 4 समास पडतात. यापैकी व्यर्थ जो शब्द दिलेला आहे याचा योग्य तो सामासिक शब्द शोधायचा आहे. आणि हा प्रश्न महिला व बाल विकास विभाग
2025 मध्ये झालेली जी परीक्षा होती त्या परीक्षेत आलेला हा प्रश्न आहे. पहिला जो पर्याय आहे अव्ययीभाव समास आहे, तर इथं हाच पर्याय करेक्ट आहे. कारण याचा जेव्हा आपण विग्रह करतो बी अधिक अर्थ असा होतो, ज्याच्यामध्ये अर्थ आणि अव्ययीभाव समासात तुम्हाला माहित असेल शब्दाच्या सुरुवातीला उपसर्ग वापरल्या जाते. इथं बी हा एक उपसर्ग आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक 1 जो आहे हा काय आहे करेक्ट आहे. हे उर्वरित पर्याय इथं नाही, दवदव नाही, द्विगु नाही आणि बहुव्रीही सुद्धा समास नाही. त्यानंतरचा समोरचा प्रश्न पहा. इथं 12वा प्रश्न आहे. वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे. प्रयोग ओळखा आणि प्रश्न आहे लोक मला नेहमीच मान देतात. हा प्रश्न आहे. हा प्रश्न जो आहे महिला व बाल विकास विभागातली जी परीक्षा झाली 2025 मध्ये त्या परीक्षेतला हा पेपर प्रश्न आहे. पहा इथं प्रयोग ओळखताना तुम्हाला माहित असेल विद्यार्थी मित्रांनो मराठीमध्ये 3 प्रकारचे प्रयोग असतात, कर्तरी, कर्मणी व भावे. तर इथं पहिला जो पर्याय आहे या वाक्यातला भावे प्रयोग आहे हा पर्याय नाही. कारण तुम्हाला माहित आहे की भावे प्रयोगामध्ये कर्त्याला व कर्माला विभक्तीचा प्रत्यय असतो. या वाक्यातला जो कर्ता आहे लोक हा प्रथमात आहे, म्हणजेच हा नाही. दुसरा कर्मणी प्रयोग आहे, कर्मणीला कर्त्याला प्रत्यय असतो, हा सुद्धा नाही. तिसरा जो आहे सकर्मक कर्तरी आणि अकर्मक कर्तरी. उत्तर तर कर्तरी आहे आपला, पण याच्यामध्ये सकर्मक म्हणजे कर्म आलेला आहे का आणि अकर्मक म्हणजे कर्म नसलेला आहे का. तर या वाक्यामध्ये लोक मला नेहमीच मान देतात, देण्याची क्रिया मानाची झाली. इथं वाक्यामध्ये कर्म आलेला आहे, म्हणजे याच्यातला काय सकर्मक आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 3 जो आहे हा उत्तर अचूक आहे. हा याच्यामध्ये अकर्मक इथं आपण म्हणू शकत नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, कर्तरी प्रयोग कसा ओळखायचा. शक्यतो तर कर्तरी प्रयोगातला कर्ता जो आहे हा कसा असतो प्रथमात असतो. हा एक पॉइंट लक्षात ठेवा. पहा पुढील प्रश्न काय म्हणलेला आहे. इथं आपल्याला विचारण्यात आलेला आहे शेतीवाडी या शब्दाचा आपल्याला समास ओळखायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहित आहे मराठीमध्ये समासाचे 4 प्रकार पडतात. तर इथं जो दिलेला जो शब्द आहे शेती वाडी या शब्दासाठी आपल्याला योग्य तो पर्यायातून उत्तर काढायचं आहे. इथं पहा इतर दवदव दिलेला आहे, हा इथं नाही. कारण इथं शेतीवाडी म्हणल्यानंतर शेती असेल, वाडी असेल किंवा इतर गोष्टी असेल, जेव्हा एखाद्या शब्दामध्ये भर टाकण्यासाठी आपण वापरतो तेव्हा समाहार दवदव हा समास इथं आपण वापरतो. ज्याच्यामध्ये भाजीपाला असेल, मीठ भाकर असेल, अशा जे शब्द आहेत हा समाहार दवदव समासाचे उदाहरण आहे. द्विगुही नाही आणि वैकल्पिक नाही, त्याच्यामध्ये पर्याय सुद्धा दर्शविलेला नाही. म्हणजेच उत्तर जो आहे पर्याय क्रमांक 2 जो आहे याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर पुढील प्रश्न पहा. साखर हे शब्द म्हणजे कोणते नाम आहे. महिला बाल विकास विभाग 2025 मध्ये आलेला प्रश्न आहे. आता साखर म्हणल्यानंतर एक पदार्थवाचक नाम आहे आणि तुम्हालाही माहित आहे पदार्थवाचक नाम म्हणल्यावर सामान्य नामाचाच एक प्रकार असतो. तर याचं जे उत्तर आहे हा सामान्य नाम आहे. धातू साधित नाही आणि त्याच्यानंतर भाववाचकही नाही आणि विशेष नाम सुद्धा नाही. लिटर मीटर किलोग्राम मध्ये मोजल्या जाणारे जे नामे असतात ते पदार्थवाचक असतात आणि पदार्थवाचक नाम जो आहे हा सामान्य नामाचाच एक प्रकार आहे. त्याच्यानंतर पुढील प्रश्न पहा. महिला व बाल विकास विभागातलाच प्रश्न आहे. 2025 मध्ये झालेला जो पेपर आहे. जे चकाकते ते सारेच सोने नसते या वाक्यातील आपल्याला सर्वनामाचा प्रकार ओळखायचा आहे. तुम्हाला माहित आहे सर्वनाम शब्दांच्या जातीतला महत्वाचा एक प्रकार मानला जातो. तर इथं पहा पुरुषवाचक नाही, कारण पुरुषवाचक मध्ये आपण तो, ती, ते असे शब्द वापरतो. त्याच्यानंतर अनिश्चितही नाही, कारण इथं काय आहे संबंध दर्शवलेला आहे. जे चकाकते ते सारेच सोने नसते. आत्मवाचकही नाही, याच्यामध्ये स्वतः, आपण, मी अशा प्रकारचे शब्द वापरतो. तर संबंधी सर्वनाम आहे जो जे आपण वापरतो. तर पर्याय क्रमांक 4 जो आहे हा संबंधी सर्वनामाचा प्रकार आहे. पहा पुढील प्रश्न काय आहे. तुणतुणे वाजवणे या वाक्प्रचाराचा अर्थ आपल्याला शोधायचा आहे आणि हा जो प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो वनरक्षक भरती 2023 मधला हा प्रश्न आहे. तर आता इथं तुणतुणे वाजवणे याचा अर्थ काय होतो पहा. पर्यायातून आपल्याला काढता येते. निंदा करणे हा नाही, वास्तव बोलणे, खरे बोलणे हा सुद्धा नाही. पर्याय क्रमांक जो 3 आहे तेच ते पुन्हा पुन्हा सांगणे यालाच आपण काय म्हणतो तुणतुणे वाजवणे म्हणतो. एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा रिपीट सांगणे आणि बोर करणे त्याला आपण काय म्हणतो तुणतुणे वाजवणे म्हणतो. स्तुती करणे हा सुद्धा नाही. पर्याय क्रमांक 3 जो आहे हा याचं उत्तर आहे.
त्याच्यानंतर पुढील प्रश्न पहा, काय म्हटलेलं आहे, कृष्णा नदीचा उगम महाबळेश्वर मध्ये होतो. या वाक्यातील कृष्णा हा शब्द कोणत्या नामाच्या प्रकारात येतो? बरोबर आहे. हा प्रश्न सुद्धा वनरक्षक भरती 2023 मध्ये आलेला हा प्रश्न आहे. तिथे पहा, तुम्हालाही माहिती आहे कृष्णा म्हणल्यानंतर एक विशेष नाम आहे. इथं पर्याय क्रमांक 1 हा बरोबर आहे. केवळ प्रयोगी अव्यय नाही, भाववाचक नावही नाही आणि सामान्य नावही नाही. हा एक विशेष नामाचा एक प्रकार मानला जातो. त्यानंतर पुढील प्रश्न पहा, 18व्या क्रमांकाचा आहे, राजाची स्तुती करणारा. राजाची जो स्तुती करतो या शब्दासाठी योग्य तो शब्दसमूह आपल्याला निवडायचा आहे. वनरक्षक भरती 2023 ला आलेला हा प्रश्न आहे. इथं पहा, भाट हाच उत्तर करेक्ट आहे. जो राजाची स्तुती करतो, राजाची तारीफ करतो त्याला आपण भाट म्हणतो. गंधर्व जो गायक असतो त्याला म्हणतो आपण शाहीर. पोवाडे गाणारा गायक, गायन करणारा हा नाही. पर्याय क्रमांक 1 जो आहे हा उत्तर करेक्ट आहे. त्याच्यानंतर पहा पुढील प्रश्न 19वा, रक्ताचे पाणी करणे. या वाक्प्रचाराचा अर्थ दिलेल्या पर्यायातून निवडा. रक्ताचे पाणी करणे. वनरक्षक भरती 2023. पहा, जास्त मेहनत करणे हा उत्तर करेक्ट आहे. कारण जेव्हा आपल्याला एखाद्या टार्गेटला पूर्ण करायचं असेल तेव्हा जेव्हा आपण खूप मेहनत करतो तेव्हा आपल्याला रक्ताचं पाणी केल्याशिवाय पर्याय नाही. जेव्हा आता तुम्ही भरतीची तयारी करत असाल, नोकरीसाठी तयारी करत असाल तर तुम्हाला खूप सारे एफर्ट्स लावावे लागेल, मेहनत करावी लागेल. रक्त पातळ होणे हा विषयही नाही, आजारी पडणे असाही नाही आणि रक्तदान करणे असाही नाही. त्याच्यानंतर शेवटचा प्रश्न पहा विद्यार्थी मित्रांनो, गुरुजी वर्गात येताच विद्यार्थी उभे राहिले. या वाक्याचा प्रकार खाली दिलेल्या पर्यायातून अचूक ओळखा. पहा, आता हा सुद्धा वनरक्षक भरतीचाच प्रश्न आहे. गुरुजी वर्गात येताच विद्यार्थी उभे राहिले. तुम्हाला माहित आहे वाक्याचे प्रकार केवल, त्याच्यानंतर संयुक्त आणि मिश्र हे 3 प्रकार असतात. इथं आपल्याला संयुक्त दिलेलं आहे, प्रश्नार्थी दिलेला आहे, मिश्र दिलेलं आहे आणि केवल वाक्य दिलेलं आहे. आता इथं संयुक्त वाक्य आपण म्हणू शकत नाही. याच्यामध्ये 2 क्रिया झालेल्या नाहीत आणि दुसरी गोष्ट, याच्यात 2 क्रिया जरी झाल्या, येताच आले आणि उभे राहिले, याच्यामध्ये अव्यय नाही, हा नाही. प्रश्नार्थीचा तर विषयच येत नाही. मिश्र वाक्य नाही, मिश्र वाक्याचे याच्यात अव्यय वापरलेले नाही. जर वाक्य असा राहिला असता, गुरुजी वर्गात आले की विद्यार्थी उभे राहिले, हा सुद्धा नाही. आणि याला आपण उत्तर काय गृहीत धरू शकतो? केवल वाक्य म्हणू शकतो. कारण याच्यामध्ये अव्यय वापरलेला नाही आणि मुख्य जी क्रिया आहे विद्यार्थी उभे राहण्याची क्रिया झाली, ह्या वाक्यातला क्रियापद आपण गृहीत धरतो. तर हा एक मुद्दा तुम्ही लक्षात ठेवा. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल, मग पोलीस भरती असेल, वनरक्षक असेल, तलाठी असेल किंवा आता कामगार विभागाची भरती असेल किंवा समाज कल्याण असेल, इतर कोणत्याही परीक्षेसाठी हे प्रश्न उपयुक्त आहेत. अशाच प्रकारचे प्रश्न TCS पॅटर्न मध्ये विचारले जातात. ह्या गोष्टी लक्षात ठेवा आणि तुम्ही अभ्यासाला सुरुवात करा आणि अभ्यास सुरळीत चालू ठेवा. थांबू आपण पुढील व्हिडिओजमध्ये. अशाच प्रकारे मराठीचे जे महत्त्वाचे प्रश्न असतात याच्यावर आपण चर्चा करूयात. धन्यवाद.